उरीमधल्या हल्ल्यामध्ये देशाचे 18 जवान शहीद झाले, ज्याच्यामध्ये 4 वीरपुत्र हे महाराष्ट्रातले आहेत. त्यातलेच एक शहीद संदीप ठोक. पार्थिव त्यांच्या मूळ गावी पोहोचलं काही वेळापूर्वीच आणि आता काही क्षणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. विविध नेते मंडळी तसंच अनेक जनसामान्य या ठिकाणी या वीरपुत्राला आदरांजली वाहण्याकरता पुष्पचक्र वाहून या ठिकाणी आदरांजली व्यक्त करण्यात येते. भारत माता की जय, भारत माता की जय. भारत माता की जयच्या घोषणा यावेळी देण्यात येत आहेत. त्यासोबतच संदीप ठोक यांना आदरांजली वाहण्यात येते. संदीप ठोक अमर रहे अशी देखील या ठिकाणी घोषणा आता आपल्याला ऐकायला मिळते. नाशिकच्या डांगळी गावातली ही दृश्य. हजारोंची गर्दी, रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि त्यावेळी हजारोंची गर्दी जी दुपारपासून प्रत्येक मिनिटागणिक वाढत गेली, ज्याच्यामध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. महाराष्ट्राच्या वीरपुत्राला अखेरचा सलाम करण्याकरता, मानवंदना देण्याकरता गर्दी बघायला मिळते. अवघा 25 वर्षांचा संदीप ठोक यांना गमावण्याचं डोंगरा एवढं दुःख या कुटुंबाला झालेलं आहे. आई वडील, भाऊ, बहीण यांनी आक्रोश केला जो मन गलबलून टाकणारा होता. संदीप ठोक हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे सुपुत्र आहेत. 12वीची परीक्षा दिल्यानंतर त्यांना सैन्यात जायचे वेध लागले. 1-2 नव्हे तर तब्बल 10 वेळा त्यांना त्यामध्ये अपयश आलं. मात्र अखेर 2014 संदीप बिहार रेजिमेंटमध्ये दाखल झाले आणि आता कुटुंबाला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा होती. मात्र त्याआधीच अशा प्रकारची दुर्दैवी घटना समोर आली. 1,500 लोकवस्तीच्या डांगळीतले 10 जण सैन्यामध्ये आहेत आणि या गावाला शहीद संदीपचा अभिमान आहे. आणि दुसरीकडे आपल्या सीमेवर लढणाऱ्या मुलांची चिंता देखील व्यक्त होते. सगळं देश बघू राहिलं नाही असं का? अरे बाबा जाय ना मागे मागे जाय कोण असं पावर उभं सरळ करा कपिल
अरे पाठीमागं मीडिया आहे. तिथे चला ना भाऊ, तिथे चला ना, तिथे चला. तिथे ते बाजूला. हो हो ते बाजूला, ते बाजूला. मिलन सर हो अरे खाली नका बसा. खाली नका बसा. हो जरा पुढे चला. अरे इथे नको आहे भाऊ, इथे मशीन आहे. पानी का मशीन है. मशीन है. पाणी मागे मशीन आहे. मशीन नाशिकच्या खडांगळी गावची ही दृश्य संदीप ठोक यांचं पार्थिवचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे. सर्व नागरिकांनी या ठिकाणी संदीप ठोक या गावच्या वीरपुत्राचं अंतिम दर्शन घेण्यासाठी गर्दी केलेली आहे. उरीमध्ये दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना संदीप ठोक धारातीर्थी पडले आणि त्यांचं गाव निश्चित झालं. अवघ्या 25 वर्षाचा हा मुलगा गमावल्याचं डोंगरा एवढं दुःख फक्त कुटुंबावरच नाहीये, समस्त गावावरती हे दुःख आहे. रात्रीचे 11 वाजून गेलेले आहेत, मात्र तरीही आपल्या गावच्या या वीरपुत्राला अखेरचा सलाम करण्यासाठी हे गाव पंचक्रोशीतले नागरिक या ठिकाणी लोटलेले आहेत. जनसमुदाय या ठिकाणी जमा झालेला आहे. काल उरीमध्ये हल्ला झाला आणि त्यानंतर संदीपच्या संदर्भातली बातमी घरी येऊन ठोकली. तेव्हापासून त्यांच्या दुःखाला, या संपूर्ण कुटुंबाच्या दुःखाला पारावार उरलेला नव्हता. आई, वडील, बहिणी सर्वच जणांचा आक्रोश काही थांबत नव्हता. साधा कांदा उत्पादक शेतकऱ्याचा हा मुलगा देशाचं रक्षण करण्यासाठी आज सीमेवरती गेला होता आणि देशाचं रक्षण करताना त्याने देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे. संदीप ठोक यांच्यावरती खडांगळीत काही वेळातच अंत्यसंस्कार केले जातील. देशाचं रक्षण करण्यासाठी सीमेवर गेलेला आपला मुलगा तिरंग्यात लपेटून परत येतो. खरी गोष्ट अभिमानाची आहे, मात्र त्या अभिमानामध्ये केवढं दुःख लपलेलं आहे, केवढी मोठं सॅक्रिफाईस, केवढी मोठी कुर्बानी त्यांच्या कुटुंबाला द्यावी लागलेली आहे, हे दुःख त्या कुटुंबाच्या आक्रोशातून समोर येत आहे. आपलं करिअर सैन्य दलात व्हावं असं संदीप ठोक यांची इच्छा होती. त्यामुळे 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सैन्यात भरती होण्याचे वेध त्यांना लागले होते आणि 1-2 नाही तर तब्बल 10 वेळा त्यांना अपयश आलं आणि अखेर 2014ला संदीप बिहार रेजिमेंटमध्ये दाखल झाले. आता कुटुंबाला चांगले दिवस येतील अशी त्यांची अपेक्षा होती, कारण मुलाला सरकारी नोकरी लागली होती आणि त्याचबरोबर अभिमानाची गोष्ट म्हणजे मुलगा देशसेवेच्या कार्यासाठी रुजू झालेला होता. केवळ 1,500 लोकवस्ती असलेलं हे खंडागळी गाव आहे, मात्र त्यातील सुद्धा 10 जण आज सैन्यात आहेत आणि गावचा हा सुपुत्र शहीद झालेला आहे. भारत माता की जय अशा जयघोषात या ठिकाणी प्रत्येक जण या गावच्या वीरपुत्राला, या शहीद जवानाला श्रद्धांजली वाहतोय. देशासाठी केलेलं हे सर्वोच्च बलिदान असतं एखाद्या सैनिकाने.
संदीप ठोक यांचे कुटुंबीय या ठिकाणी आलेले आहेत. महाराष्ट्राचा हा वीरपुत्र हिमाद्रीच्या रक्षणासाठी हा सैन्यात रुजू झालेला होता. सीमेवरती आपली ड्युटी निभावत असताना त्याला वीरमरण आलं. संदीप ठोक यांच्याप्रमाणे महाराष्ट्राचे आणखी 3 जवान उरीमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये त्यांनी सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे. आज नाशिकप्रमाणे सातारा, अमरावती आणि यवतमाळ जिल्हा सुद्धा दुःख सागरामध्ये लोटलेला आहे. कारण या ठिकाणचे इतर 3 जवान देखील या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत. आणि फक्त गावालाच नाही तर आम्हा सर्वांनाच शहीद संदीप ठोक यांचा अभिमान आहे. महाराष्ट्राच्या या सुपुत्राला नाशिकच्या खडांगळी गावामध्ये अखेरचा निरोप दिला जातोय. शहीद संदीप ठोक हे नाशिकच्या सिन्नरमधल्या खडांगळी गावचे. काल उरीमध्ये पहाटे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये ते शहीद झालेले होते. त्यानंतर त्यांचं पार्थिव सर्वप्रथम श्रीनगरला आणण्यात आलं, तिथून ते दिल्लीला आणि दिल्लीवरून ते पुण्यात आलं. पुण्यावरून ते नाशिकच्या ओझर विमानतळावरती आणण्यात आलं आणि त्यानंतर आता खडांगळी गावामध्ये हे पार्थिव आणलं गेलं आणि आता त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होत आहेत. भारत मातेच्या रक्षणासाठी शहीद संदीप ठोक यांनी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतला जनसमुदाय जनसागर या ठिकाणी लोटलेला आहे. शहीद जवानाप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येनं जनसमुदाय आलेला आहे. गेली ना खाली